कोथिंबीर घालू वरून. कशी वाटली आपली दोडक्याची भाजी ते नक्की सांगा, एकदा करून पण बघा. नमस्कार, आपल्याला आज दोडक्याची भाजी करायची आहे. बघा मी बाजारातून असे कवळे कवळे दोडके आणलेले आहेत. हे पहा असं मस्त आणि मस्त असं चमचमीत आपल्याला असं गावाकडच्या पद्धतीने आपण दोडकं करणार आहे. तर याला दोडक्याला आपल्याला पहिली असं कट करून घ्यायचं. बघा असं कट केलं का याची अशी साल काढून घ्यायची. एकदम मस्त साल निघते बघा, अशी अल्लाद साल काढून घ्यायची. कारण की दोडके एकदम कवळे येतं वेगळ्या पद्धतीने. आता दोडक्याचे कसे खूप प्रकार असते, तर आपल्याला एकदम साधं आणि सोपं सिंपल पद्धतीने दोडकं करायचं. हे अशी साल काढायची. आता कवळ्या दोडक्याला काही जास्त शिऱ्या नसतात बघा. हे पहा अशा पद्धतीने मी साल काढून घेतलेली आहे. हे बघू शकता. कारण काही कवळं दोडकं आहे ना, याला काही जास्त साल नसते वरून. एकदम मस्त अशा पद्धतीने मी सगळी साल काढून घेते दोडक्याची. हे पहा आपल्या याचा साल काढून झालेली दोडक्यांची. अशा पद्धतीने साल काढून घेतलेली मी. हे बघा सर्व दोडक्याची साल काढलेली. तर आपल्याला याचे असे तुकडे करून घ्यायचे बघा सर्वांचे. हे साईडचे तुकडे केलेत मी. हे पहा असे आपल्याला तुकडे करायचे. हे बघा अशा पद्धतीने मी तुकडे केले. तर याला थोडंसं पाण्यातून काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा आता धुवून घेतलेले आहेत. याचे आपल्याला बस फक्त असे दोनच फोडी करायचे बघा. कारण काही छोटे आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला दोनच फोडी करायच्या. तर अशा पद्धतीने मी कापून घेते. अशा पद्धतीने मी सर्व कापून घेतले बघा. आपल्याला फक्त 2-2 फाका करायच्या. वांग्यावानी 4 नाही करायच्या. कारण का मोठा जर असेल ना तर मग 4 केलं तरी चालतात. अशा 2च करायच्या. तर हे सर्व मी कापून घेतलेले आहेत. आता वाटण बघू आपण त्यासाठी. तर बघा वाटण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी. थोडंसं खोबरं पण भाजून घेतलेलं आहे आणि 1 चमचा धने हे पण आपण भाजून घेतलेले आहेत. त्यासाठी इकडे कोथिंबीर घेतलेली आहे बघा. तर हे सर्व आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता. हे बघा हिरव्या मिरच्या आहेत. आपण 4-5 हिरव्या मिरच्या पण याच्यात घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्याला असं ठेचायचं आहे आपल्याला फक्त. आणि हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत मी. थोड्याशा आंबळ भाजल्या तर म्हणजे मग उगीर नाही लागत भाजी. त्यांना असं ठेचायचं मस्त. तर बघा अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. हिरवी कोथिंबीर टाकायची. मस्त कोथिंबीर घ्यायची भरपूर असं कालून घ्यायचं आपल्याला. बघा असं. आणि आपल्याला आता हे दोडक्यामध्ये जेवढं बसेल ना तेवढं भरून टाकायचं. आता कारण का आपल्याला याच्यामध्ये जास्त रसा नाही करायचा. अगदी अंगापुरता रसा धरायचा आहे, अगदी थोडासा एकदम. तर आपण आता याला भरून घेऊ. आता याला कसं भरायचं हे बघा. याच्यात जेवढं बसेल ना तेवढं भरायचं. कारण की त्याला 4 फाका जर केल्या असत्या ना तर त्याच्यामध्ये राहिलं नसतं ते. त्याच्यामुळे मी 2च फाका केला आहे. 2 फाकामध्ये आपल्याला जेवढं बुडेल तेवढं बसून घ्यायचं असं दाबून. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं. सगळ्या भरून घेते मी. अशा पद्धतीने मी सर्व दोडके भरून घेतलेले आहेत. तर आपण आता कढई ठेवूया वरती. तर आपण आता कढई ठेवलेली आहे वरती. तर आपण आता तेल घालूया. आता तेल मी 1 चमचा टाकलाय अगोदर. कारण की मोहरी तळायची आहे. नंतर मी थोडंसं टाकणार आहे आणखी. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालू.
मोहरी तडतडली आहे तर मी आणखीन एक पळीभर तेल टाकते त्याच्यामध्ये. हे बघा, अर्धा चमच हळद, 1 चमच मसाला आणि आपलं घरचं थोडंसं लाल तिखट आहे, हे मिरचीचं लाल तिखट. आता आपल्याला हे दोडके टाकून द्यायचे त्याच्यामध्ये. दोडके टाकून देऊ आपण असे. याला मस्त आपल्याला असं हलवून घ्यायचं. अगदी 5 मिनिटात आणि एकदम सोपी, कोणीही करेल अशी सहज, एवढी सोपी आणि खायला तर एकदम गावाकडची चव येईल तुम्हाला, एकदम छान बघा मस्त. तर बघा असं मस्त आपण तेलामध्ये परतून घेतलं जातं. याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी टाकूया. तर याच्यामध्ये आपण आता अर्धा ग्लास पाणी होतो. हे बघा, मी अगदी थोडंसं पाणी ओतलेलं आहे, अर्धा ग्लास याच्यामध्ये. आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवून याला 5 मिनिटं शिजून द्यायचं. 5-6 मिनिटामध्ये आपला दोडका खाण्यासाठी तयार होईल बघा, आणि खूप छान लागेल. जास्त पाणी नाही घातलं मी, अर्धाच ग्लास पाणी घातलेलं आहे बघा याला. तर याच्यावर आपण आता असं मस्त झाकण ठेवून देऊ आणि याला मंद आचेवर थोडंसं आपण चांगलं वाफळून घेऊ, म्हणजे 5-6 मिनिटामध्ये छान शिजेल बघा. अरे याला आपल्याला एकदा हलवून घ्यायचं. हे पहा, हे असं थोडंसं आपल्याला हलवून द्यायचं. याला उकळी आली ना, मग थोडंसं हलवून दिलं ना तर एक जीव होतं सगळं. आणि याच्यावर आता परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता उकळी आल्यापासून पुढे याला 5-6 मिनिटं आपल्याला मंद आचेवर होऊन द्यायचं. तर आपले 5-6 मिनिटं झाले तर दोडकं उचलून. हे बघा, आता मस्त बारीक गॅसवर आपलं छान असं दोडकं झालंय बघा, एकदम सोप्यात सोपं आणि एकदम छान. तर तुम्हाला दाखवते मी. हे पहा बघा, एकदम मस्त शिजलंय असं छान. तर खाण्यासाठी आपलं दोडकं तयार झालंय. आपण याच्या थोडीशी कोथिंबीर घालू वरून. कशी वाटली आपली दोडक्याची भाजी ते नक्की सांगा. एकदा करून पण बघा, खा पण, स्वस्त राहा. तर आपली आता दोडक्याची भाजी खाण्यासाठी तयार. आपण आता गॅस बंद करूया.